अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. की या भारतीय एकूण कॉन्टिनेंटमध्ये, ह्या प्रदेशामध्ये, हो. ह्या देशामध्ये का गरजेची आहे भाषा, किंवा ह्या भाषेचं महत्व काय आहे? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत ही देवीरूपी संस्कृत भाषा या भूतलावरून जाणारच नाही. इसवी सन पूर्व 500 मध्ये पाणिनींनी त्याला व्याकरणबद्ध केले. शास्त्रीय दृष्टिकोन दिला तिला. भोजराजांनी एक सांगितलं, ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा, चला लिहा. त्यावेळेला कालिदासांनी तयार काय केलं, विचार करण्यासारखी गोष्ट. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताश्रुतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठम ठम ठठम ठम ठठम ठठम ठा. मानसिक शांतता संस्कृती मिळते. कारण सगळे तुमचे देवाचे जे देवाला तुम्ही आळवताय, ज्याच्यासाठी एवढं मागता, जे सगळं ते सगळं संस्कृतमध्येच की. पण संस्कृत मधली शिवी सुद्धा ती अशी वैशाखनंदन वगैरे काहीतरी. आता हे गाढवाला मूर्ख, गाढवाला म्हटल्यानंतर तो म्हणेल वाव किती, अरे किती छान म्हणतोय कोणतरी. संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी. तर स्कोरिंगचा विषय वगैरे म्हणून न बघता एक भाषा म्हणून बघणं गरजेचं आहे. मार्किंग ना खूप आता सोपं झालेलं आहे, कारण ऍक्टिव्हिटी बेस आहे. पण समजून घ्यायला पाहिजे ती भाषा. काय सांगाल शेवटी, युअर लास्ट रिमार्क? स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीम्येषा गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, पॉडकास्ट पूर्ण बघा. आम्ही अशीच छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. नमस्कार. नमस्कार. ओके. शाळेत असताना संस्कृत हा विषय मी त्याकडे असं बघायचो की खूप मोठा प्रॉब्लेम आहे, किंवा एक प्रकारचं म्हणायचो की अरे आता ह्याचं कसं होणार माझं त्या संस्कृतमुळं. एकतर पाठांतराची आवड नव्हती, आणि 10वीत असताना खरं तर एवढं टेरिबल त्याचं भीती होती की मला हा बदलायचाच आहे विषय आणि हिंदी घ्यायचं असं होतं. नंतर सोडा तारलं त्या विषयानं थोडंसं. बट ॲट द एंड म्हणजे 10वी संपेपर्यंत तरी तिरस्कार होता की नाही शिकायचं आहे, का शिकायचं आहे, पाठ का करायचं आहे, हे खरं तर ब्ला 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 खूप जास्त वाईट. पण नंतर ज्यावेळी मी विवेकानंद वाचले, भगवद्गीतेचं महत्व समजायला लागलं, उपनिषदांचं महत्व समजायला लागलं, बरोबर. भारतीय संस्कृती कळायला लागली, त्यावेळी असं वाटलं की दिस लँग्वेज इज इनइव्हिटेबल. हे आपण आपल्या संस्कृतीतून बाजूला काढूच शकत नाही. किंवा भारताचा इतिहास जरी समजायचा झाला तरी संस्कृत इज मस्ट ओव्हर दर. सो ह्याच ह्याच्यापासून की संस्कृत ही मृत लँग्वेज आहे का, इज दॅट डेड लँग्वेज राईट नाव, असं लोक म्हणतात. सो तुमचं मत काय याबद्दल? मला एक सांगा की आता तुम्ही स्वतःच संस्कृत किती सजीव आहे ते सांगितलं. ओके. कारण ती डेड असू शकत नाही. जर का तुम्हाला आत्ताच्या एवढ्या वयामध्ये जर समजलंय की ही संस्कृती इतकी सजीव आहे, तर मग ती डेड लँग्वेज कशी होईल, एक तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना संस्कृतची गरज लागते. म्हणजे तुम्ही आता डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा जेव्हा शब्द बोलता एखादा, आईला कधीतरी माता म्हणतच असाल ना, किंवा महालक्ष्मी आहे, महालक्ष्मीला अरे अंबाबाई म्हणतो आपण. अंबा शब्द संस्कृत आहे. जोपर्यंत, म्हणून असं म्हणतात, तावदेशा देवभाषा देवी स्थास्यती भूतले यावच्च वंशोस्तार्याणाम तावदेशा ध्रुवम ध्रुवा. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत ही देवीरूपी संस्कृत भाषा या भूतलावरून जाणारच नाही. ती कायमस्वरूपी इथे असणार आहे. ग्रेट. ओके. भगवद्गीतेचा आपण अभ्यास करतोच, किंवा भगवद्गीता तर आता सध्या गीता परिवार म्हणा किंवा याच्यापासून मध्ये खूपच गीतेचा प्रचार प्रसार चालू आहे.
मग विचार करण्यासारखं आहे की डेड कुठं आहे ती. ओके. तिला अंतच नाही आहे संस्कृतला. हं. पण आपण आत्ता असं म्हटलात, की ते असं प्रॉपर म्हणू शकतो आपण, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात नाहीये. हां. म्हणजे मी बाहेर गेलो तर ती असं बोलत नाही, की संस्कृतमध्ये हो, हे दे, हो, ते हो. दे. पण अर्थात शब्द वापरतो, हां. पण ॲज अ लँग्वेज म्हणून आपण ती वापरत नाही. मग हं. याबद्दल काय? नाही वापरायला पाहिजे किंवा आता ती यायला लागली आहे संस्कृत भाषा. संस्कृत भारती म्हणून संस्था जी आहे, हं, हं. ती आपल्याला संस्कृत संभाषण करायला शिकवते. ओके. मम नाम नम्रता भवतः नाम किम. ओके. माझं नाव काय आहे? येस. ओके. आणि मग ते आपोआप कळत जाते. हं, आणि हं, हं. असं करत आता आम्ही संस्कृतच्या शिक्षिका हं, हं. कंपल्सरी संस्कृतमधून बोलतोय किंवा शाळेमध्ये संस्कृत शिकवताना शिक्षिकांना कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही संस्कृतमध्ये शिकवायचं आहे. ओके. मग असं करत हळू-हळू आपली ती अगदी रोजची भाषा म्हटलं तरी हरकत नाही की होऊन जाईल ती. आणि चालू आहेत प्रयत्न ते खूपच प्रयत्न चालू आहेत. वरच्या स्तरापर्यंत ते प्रयत्न चालू आहेत. कारण की आपली पूर्वीची भाषा आहे. आपली भाषा आहे महत्त्वाची म्हणजे. हं. मराठी सोपं आपल्याला का वाटते माहिती आहे का? कारण बरचसं संस्कृत आपल्याला ज्ञान आहे. हां, ती संस्कृतमधूनच फुटून आलेली हां, भाषा आहे. त्यामुळे ती खूप कनेक्टेड आहे. त्यामुळे ती अवघड वाटतच नाही. संस्कृत भाषा न च कठीणा, हं, हं, हं. सुरला सुगमाच्या अस्ति. हं. त्यामुळं संस्कृत भाषा ही आत्ता नाही आहे म्हणाल तर तुम्ही, पण आहेत. बघा सत्यमेव जयते. वापरत नाही असं नाही आहे आपण. वापरतोच आहे. फक्त ते असं कळत नाही की अरे हां, आता आपण संस्कृत बोललो. हं, हं, हं. पण मला असं वाटतं म्हणजे माझं मन असं आहे की भविष्यामध्ये आपण नक्की आत्तासुद्धा आपण जे काही हे बोलतोय ते संस्कृतमध्ये बोलू शकू. इथपर्यंत तयारी चालू झालेली आहे. ग्रेट. खूप छान. खूप छान. ओके. मला माहीत आहे संस्कृतचं महत्त्व. हां. पण लेट्स गेट बॅक टू की रूटपासून आपण समजूयात, की या भारतीय एकूण कॉन्टिनेंटमध्ये, ह्या प्रदेशामध्ये, हो. ह्या देशामध्ये का गरजेची आहे भाषा किंवा ह्या भाषेचं महत्त्व काय आहे? आजच्या घडीला किंवा एकूण इतिहासामध्ये? हां. ही कशी आहे वैदिक भाषा म्हणजे खरं बघायला गेलं तर ऋग्वेदाची भाषा म्हटली जाते. हं. हं. म्हणजे कसं की वेद हे अपौरुषीय आहे. कुणी निर्माण नाही नाही केलेले. केलेले. ते ते निर्मित झाले. झाली आपोआप. हं, म्हणजे हं. ती कशी झाली ती भगवंताच्या प्रश्वासातून तयार झालेली हं. भाषा आहे आणि ते ध्वनी ऐकले आणि मग त्या ऋषीमुनींनी ते एकत्र केलेत, असं हं. म्हटलं जातं. आणि मग त्या ऋषींनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं, शिष्यांनी त्यांच्या असं करत ती मौखिक परंपरा मौखिक होत आली. हं. पण मग इसवी सन पूर्व 500 मध्ये पाणिनींनी त्याला व्याकरणबद्ध केलं. शास्त्रीय दृष्टिकोन दिला तिला. मग अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला गेला. ह्याच्यामध्ये संस्कृत भाषेला थोडंसं आपण लिपी स्वरूपामध्ये किंवा व्याकरण रूप पूर्णपणे त्याला दिलं गेलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग ती हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय भाषा म्हणून प्रसिद्ध झाल्या. आता असा विचार केला तर मला असं वाटतं की इसवी सन पूर्व 300-400 मध्ये भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं. हं. ते संस्कृतमध्ये होतं. बरोबर. हां. त्याच्यानंतर चरक संहिता, सुश्रुत संहिता, आयुर्वेदातले हे मोठे ग्रंथ, हे सुद्धा संस्कृतमध्ये आहे. म्हणजे त्याच्याही पूर्वीच्या काळापासून ही संस्कृत भाषा आहे. संस्कृत शब्दाकडे जर बघितलं तर सम अधिक कृत हं. अशी आपण त्याची फोड करू शकतो. म्हणजे काय अतिशय समाविष्ट असलेली सगळं काही तिथं संस्कार केली गेलेली अशी ही भाषा आहे. कारण ॲक्चुअली का हां. ती बद्ध होत आली ना. हं, हं, हं. मौखिक परंपरेने म्हणजे ओम गणानां त्वाम हेच म्हटलं अगोदर ऋषींनी. मग ते आलं ह्यांच्याकडे, त्यांच्या शिष्यांकडं. पण तिला एक क्रमबद्धता दिली गेली किंवा व्याकरण दिलं गेलं आणि मग ती अशी होत आलेली आहे. त्यामुळे ती संस्कारितच आहे भाषा. ओके. त्यामुळे ती आत्ता इथं म्हटली गेली पाहिजे. हं. कारण का त्याचे बरेच ते फायदे तर आहेतच, वैज्ञानिक आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला पर्याय नाही. ओके. प्रेरणा मग सकाळी मगाशीच म्हणत होती, की संस्कृत नेमकं काय आहे? त्याचा अर्थ काय आहे? सो अर्थातच सर्वसमावेशक अशी ती भाषा. सर्वसमावेशक भाषा हं. किंवा असं मगाशीच सर्वसमावेशक म्हणण्यापेक्षा संस्कारित भाषा. ओके. ती संस्कारित आहे आणि शिकणाऱ्याला, शिकवणाऱ्याला पण संस्कारित करते. म्हणून ती हं. संस्कृत भाषा. आमचं मगाशीच डिस्कशन झालं, की हां. संस्कृत हा शब्द आलाय कुठून किंवा त्याचा अर्थ काय आहे? हं, हं. खूप छान. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटला. सो
नेमकं ही भाषा हं. शिकताना, बोलताना तो वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? आता त्याचं तुम्हाला परवाच एक उदाहरण म्हणजे पद्मश्री मिळालेले ते त्यांचं नाव काय? आयर्लंडचे ओके. गुटूर म्हणून काहीतरी, मला नाव आता आठवत नाहीये. ओके. ते आयर्लंडला त्यांनी तो हे केलेला आहे, प्रयोग केला आहे मुलांच्या वरती, ओके. की संस्कृत भाषा शिकवल्यानंतर म्हणजे वैज्ञानिक का आहे, की ते एवढे मोठे शास्त्रज्ञ शिक्षक, प्राध्यापक आहेत. त्यांनी बरेच वर्ष सर्व्हिस तिथं केली होती. तरी सुद्धा ते सगळं सोडून ते इथे आले भारतामध्ये. ओके. का बरं अट्रॅक्ट झाले ते इथे? फक्त संस्कृती आपली, आणि संस्कृतीमध्ये काय आहे नक्की शिकायचंय, तर संस्कृत शिकायचंय. मग हे जे ग्रंथ आहेत ते वाचले गेले, आयुर्वेदाचा भरपूर अभ्यास केला गेला, आणि तिथल्या मुलांना आता ते ऋषितुल्य आहेत. म्हणजे वैज्ञानिक आहे ती भाषा. हे आपल्याला एक उदाहरण झालं की त्यांना एवढं महत्व पटलेलं आहे. आता ही वैज्ञानिक कशी आहे, तर याचं व्याकरण हे जगाच्या कोपऱ्यावरती कुठेही गेलात तरी ते बदलत नाही, कुठेच नाही बदलत. ओके. इंग्रजी किंवा बाकीच्या भाषा ह्या काही मैलांवरती गेलात की तिथं थोडीशी फार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. उच्चारामध्ये पण बदल असतो, पण संस्कृतमध्ये अजिबात त्याच्या कुठल्याच गोष्टीत बदल नाहीयेत. इथे हा मचा उच्चार असा करायचा, असाच करायचा आहे. मच्या जागेला याचा अनुनासिक वापरायचा, हा अनुनासिक असंच वापरायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात कुठलाही म्हणजे बदलच होऊ शकत नाही. त्यामुळे ती लॉजिकल ब्रेनसाठी उपयोगाची अतिशय हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून ना व्याकरण जर बघितलं तर प्रत्येक शब्दाला एका शब्दाची ह्याची जवळजवळ 24 रूपं होतात. कोणत्याच भाषेमध्ये अशा गोष्टी नाही आहेत. ओके. म्हणजे देव शब्द आहे, तर देवः देवौ देवा हा प्रथमाचे संबोधन पर्यंत तुम्ही शिकलेला आहातच. तर त्याची किती झाले? 8 त्रिक 24. 24 शब्द तयार झाले. बरोबर. आणि त्या 24 शब्द, एक देव शब्द, पण त्या 24 शब्दांचे प्रत्येकी वेगवेगळे अर्थ आहेत. हे फक्त संस्कृतमध्ये शक्य आहे. ही वैज्ञानिक भाषा, म्हणून ती आता सध्या कॉम्प्युटरला, सॉफ्टवेअरला वापरण्यासाठीची योग्य भाषा आहे, आणि नासानी तेवढ्यासाठी त्याला मान्यता दिली. तेच मी विचारणार होतो. कोडिंगसाठी असं म्हणतात की कोडिंगसाठी सगळ्यात करेक्ट छान, सोपी किंवा खूप छान लँग्वेज आहे त्यासाठी. लँग्वेज आहे. हे म्हणजे त्याचं एक खरं तर संस्कृतचं खरं विजय आहे म्हणू शकतो. खरंच आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, संस्कृत भाषा ही प्राचीन आणि आधुनिकता या दोघांना एकत्र घेऊन जाणारी भाषा करेक्ट. म्हणजे संस्कृत भाषा. बरोबर. आणि मी असं पण ऐकलं होतं की एखादं वाक्य आहे संस्कृतमध्ये, तर आता इंग्लिशमध्ये आय इट अ मँगो, आता हिथलं मँगो आय हे जर इकडे तिकडे केलं तर त्याचा अर्थ बदलतो. संस्कृतमध्ये जर शब्द असले तर ते इकडे तिकडे केले तरी त्याचा अर्थ बदलत नाही. कारण त्या प्रत्येक गोष्टीला तीच विभक्ती वापरायची. म्हणजे अहम फलम खादामी, खादामी अहम फलम, फलम अहम खादामी, वाटेल तसं करा, अर्थ एकच. कारण कर्त्याची प्रथमच विभक्ती पाहिजे. हे नक्की असं कन्स्ट्रक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर का वाक्य असेल तर तुमचं म्हणजे सकर्म कर्तरी वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमेत पाहिजे, तर प्रथमेतच असतो तो. कुणी कुठेही जावात तो, म्हणजे अगदी म्हणजे लंडनला जरी तुम्ही आता तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकताय तर तिथं अहमच येणार त्या ठिकाणी, नाही तुम्ही बदलणार. आणि त्याचे उच्चार सुद्धा सेम. आणि दुसरी गोष्ट काय, एका शब्दाला अनेक शब्द, हे अमरकोशामध्ये ही आपल्याला उपकारच आहे ते म्हणायचं, की अमरसिंह पंडितांनी अमरकोश नावाचं हे तयार केलं ग्रंथ. त्याच्यामध्ये म्हणजे जशी डिक्शनरी असते आपली तशी, पण डिक्शनरी हे अतिशय मर्यादित आहे. मला शब्द सांगा, इंग्लिशमध्ये वॉटरला दुसरा शब्द काय आहे? देयर इज नो. ओके. आहे का? नाही. किंवा ट्रीला काय, आपण बाकीचे एखादा दुसरा शब्द आहे, बरोबर. संस्कृतमध्ये पाण्याला 27 शब्द आहेत. राजा, राजा, राठ, पार्थिव, हक्ष्मा, भृत, नृप, भूप, महिक्षित, 7 शब्द आत्ताच एका ओळीमध्ये राजासाठी आहेत. असे अनेक आहेत अजून. किंवा पादपह, म्हणजे झाडाला पादप का म्हणतात? बरोबर. तर पादैही पिबती ती पादपह, पायांनी जो पितो पाणी, पादैही जलम पिबती इति पादपह, म्हणून त्याला वृक्ष म्हणतात. वृक्षालाच अजून एक समानार्थी शब्द की रुह, तरुह, का तर तो वर येतो, जमिनीतून वरती वाढला जातो, म्हणून त्याला
तरु म्हटलं जातं. म्हणजे असे अनेक वेगवेगळे शब्द आहेत, की जे आपल्याला 2-3 शब्दांनी एकत्र करून आपण त्याचा समानार्थी शब्द तयार करू शकतो. पण हे आपल्यावर उपकारच आहेत ह्या भाषेचे बरोबर. आणि त्याच्यातून मग भाषा प्रभुत्व येतं अच्छा. किंवा उच्चारण शुद्धता येते. उच्चारण शुद्धतेसाठी तर प्रसिद्धच आहे म्हणजे संस्कृत भाषा म्हणून संस्कृत शिकायला भाषा. पाहिजे असं आहे. ओके. पण इव्हन आत्ता ऐकताना सुद्धा तुम्हाला मला अवघड वाटते ही भाषा. नाही, नाही सो असं नाही. आता ते कसं होतं, की इतकी वर्ष झाली शिकवलेलं आहे एक तर आणि आवड होती. त्यामुळं मग चांगलं झालंय उच्चारण, पण होऊ शकतं. आता हे आम्ही कितीतरी विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. हे असंच म्हणतात आणि आता सध्या वेदांचे प्रचार-प्रसार खूप होतोय. त्यामुळं हे सगळं वेद, सूक्ती ज्या सगळ्या आहेत ह्या सगळ्या, ते सगळं म्हणून घेतलं जातं मुलांच्याकडून. ओके. म्हणून वेद पाठशाळा आहेत आपल्या. तिथे तर उच्चार किती सुंदर होतात. असं आहे. ओके. सो ह्या सगळ्या भाषा सगळ्या ह्या गोष्टी आहेत. एकूण काय वेगळेपण आहे ह्या भाषेचं? इतर भाषांच्या व्यतिरिक्त ग्रामर वगैरे तर झालं, बट ग्रामरच झालंच. पण शिवाय की नाही याच्यामध्ये अ, असीमित शब्द तर आहेतच. ओके. बरोबर आहे की समृद्ध भाषा म्हटली जाते. कारण हां. बघा, समृद्ध करेक्ट. हां. की समृद्ध साहित्य आहे याच्यामध्ये. 4 वेद, उच्च हे आपला ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटले, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 हे पुराणे हरिसी गाते. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता व्यायव्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे काय 4 वेद, 18 पुराणं, त्याची 18 उपपुराणं किंवा 6 शास्त्र, त्याच्यानंतर रामायण, महाभारत म्हणजे काय नाहीये. एका महाभारतातल्या एका छोट्याशा प्रसंगावरून अभिज्ञान शाकुंतल तयार होतं कालिदासाचं. बरोबर. किंवा त्याच्यावरून नाटकं निघालेली आहेत किंवा आत्ता पिक्चर सुद्धा काही त्याच्यातल्या एका प्रसंगावरून निघाले. म्हणजे मला काय म्हणायचं की साहित्यच इतकं त्याचं समृद्ध आहे, पुराणं इतकी आहेत, शास्त्र आहेत इतकी. मग हे सगळं एका ह्या आपल्या भाषेमध्ये हे तर त्याचं एक वैशिष्ट्य झालंच की. बरोबर. त्याच्याच बरोबर की नाही ही संस्कारित भाषा आहे त्यापेक्षाही याच्यामध्ये अजून एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे सुभाषित आहेत. की आता पोएम्स असतात आपलं इंग्लिशमध्ये आहे पोएम्स किंवा काय हे कसं एक त्याला एक तर लिमिट आहे किंवा म्हणण्यापेक्षा त्याला रिदम असतोच. पण तरी सुद्धा ह्या जी सुभाषित आहेत ना ही सुवचनं असतात. थोडक्यात सुष्ठु भाषितमिति सुभाषित. ओके. खूप चांगल्या प्रकारे म्हणून सुभाषितैरावश्यकैः संग्रही मानवैः कर्तव्यम. सुभाषितांचा संग्रह माणसांनी खूप करावा. का? तर ज्यावेळेला आपल्याला डिप्रेशन येते, ओके. बरोबर, आपण ज्यावेळेला थोडंसं समाजापासून डावललं जाऊ किंवा काही, त्यावेळेला एक सुभाषित सुद्धा आपल्याला तारू शकतं. इतकी ताकद त्या सुभाषितामध्ये आहे किंवा अर्थामध्ये असतं त्याच्या. म्हणून सुभाषितांचा संग्रह. मग हे एक वैशिष्ट्य इतर भाषांपेक्षा सुभाषितांचं आहे. सुभाषितं बरं तुम्ही म्हणाल नुसते उपदेश करतं का ही सुभाषितं? तर नाही. तुम्हाला मस्तिष्क खाद्य पण आहे, तुम्हाला भरपूर खाद्य दिलं जातं. अन्योक्ती नावाच्या गोष्टी असतात त्यात. अन्योक्ती म्हणजे बोललं जातं मुलीला पण लागतं सुनेला. सार्कॅझम काय म्हटलात त्यात ती म्हण आहे ना आपली मराठीमध्ये, लेकी लेकी बोले सुने लागे, तो टाईप अन्योक्तीचा. ओके. मला तुम्हाला डायरेक्ट नाहीच काय बोलता येत. शालूतनं जोड्या मारल्या. करेक्ट. काइंड ऑफ. पण अशा कितीतरी अन्योक्ती आहेत, कितीतरी अन्योक्ती आहेत. एखादी पण कुणाला म्हटलंय? सिंहाला म्हटलंय, हरणाला म्हटलंय, लागतंय माणसाला. ओके. एखादं सांग. हरणाला एक सांगते, हरणाला म्हणतोय सुभाषितकार काय की तू कुठलं बाबा असं पुण्य केलेस की तुला श्रीमंत माणसाच्या पाठीमागे जावं लागत नाही, त्यांची खोटी खोटी स्तुती करावी लागत नाही, तुला पाहिजे तेव्हा तू खातोस, तुला पाहिजे तेव्हा तू झोपतोस, तर अशी तू कुठलं बरं काय पुण्य केलेस सांग तरी मला. कारण का हा सुभाषितकार डावललाय कुणाकडून तरी, त्याला श्रीमंत माणसाची राग आलेला आहे, त्याच्या पाठीमागे जायला नको आहे. त्याला श्रीमंत म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा वरचढ अशा की जो हा मदतीला गेलेला आहे. बरोबर. किंवा चातकान्योक्ती म्हणजे चातक पक्षाला म्हटलेलं आहे की हे चातका तू सगळ्या ढगांकडे मागत फिरू नकोस पाण्याचे 4 थेंब, जे तुला देणारे आहेत त्यांच्याचकडे जा. कारण का सगळे जगामध्ये दानशूर नसतात.
एखादाच माणूस जाणतो मग हे म्हटलंय का चातकाला? नाही. तर ते लागलेलं आहे. जो माणूस सतत दुसऱ्याकडे काही ना काहीतरी मागत राहतो. बरोबर. गरजेनुसार त्याच्या असेल कदाचित, पण तो मागत राहतो ना. त्या माणसासाठी ते म्हटलेलं आहे. म्हणजे असं सिंहान्युक्ती म्हणा, इतक्या खूप म्हणजे तो माझा आवडता प्रांत आहे म्हणून तो मला जास्त खोलून ओके. सांगावं वाटतं. सिंहानियुक्ती वगैरे सिंहान्युक्ती आहे, म्हणजे सिंहाला म्हण हंसान्युक्ती. हां, सिंहाला म्हटलंय पण ओके. लागतं दुसऱ्याला. तर तो अर्थ तुमचा असू शकतो, वेगळा माझा असू शकतो. बरोबर, बरोबर. असं आपण कल्पना करून स्पष्ट करू शकतो आपण. इतक्या त्या अन्योक्तीत. आमचे जाधव सर म्हणून होते, त्यांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे अन्योक्तीचं. संग्रह, अन्योक्ती संग्रह आहे. त्यानंतर हंसान्योक्ती आहे. राजहंस कसे मानस सरोवरामध्ये फिरणारे. स्फटिकासारखं पाणी त्यांना अपेक्षित असतं म्हणण्यापेक्षा त्यांना तिथं ते जलतरण करत असतात. त्यांना त्याची इतकी सवय असते, की स्थलांतर झाल्यावर ते इकडे येतात. खाली आले की गढूळ पाण्यात राहावं लागतंय. बरोबर. ते त्यांचं तोंड अगदी सुकून जातं. त्यांना अस्वच्छता ती नको वाटतेय वगैरे. अशा वेळेला सुभाषितकार त्याला उपदेश देतोय, की हे हंसा थोडासा काळ धीर धर. पुन्हा स्थलांतर झाल्यावर तुला तिथेच जायचंय. थोडा वेळ धीर धर. काही होणार नाही. खूप चांगले काळ येणार आहे. आता हे हंस त्याला म्हटले का हंसाला? म्हणजे म्हटलंय खरं लागतंय ते कोणाला? की ज्यांचं मन रमत नाहीये एखाद्या गोष्टीमध्ये. त्यांना चांगल्याची सवय आहे. चांगलं घराणं आहे, चांगलं ठिकाण आहे. त्याची सवय लागली आहे त्यांना. पण कदाचित काही कारणांमुळं नाईलाजास्तव त्यांना दुसरीकडे जावं लागते, स्थलांतर करावं लागतं. अशा वेळेला तू काळ येणार आहे, चांगलं होईल, धीर धर, हे सांगण्यासाठी हंसान्योक्ती. म्हणजे असे अनेक अन्योक्ती. तसेच समस्यापूर्ती नावाचा एक सुभाषिताचा प्रकार असतो. ओके. भोजराजाला अतिशय समस्या सांगण्याची म्हणजे त्याला खुमखुमीच होती, की सभा असेल तर सभेमध्ये एक कुठला तरी शब्द सांगायचा. आणि सांगायचं की सगळ्यांना तुम्ही ह्याची पूर्ती करा. मग आता कशी करायची? तर उदाहरणार्थ भोजराजांनी एक सांगितलं, ठम ठम ठठम ठम ठठम ठठम ठहा. चला लिहा. ओके. काय लिहिणारा? नाही का? बरोबर. असं म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं, की संस्कृत भाषा अशी आहे, की याच्यावरती तुम्ही विचार करायला तुम्हाला लावलेलं आहे. मस्तिष्क खाद्य म्हटलं, डोक्याला खाद्य दिले त्या ठिकाणी. आणि आजच्या काळामध्ये ज्या वेळेला मुलं कॉम्प्युटरवर मोबाईलवर बसतायत, ते सतत मोबाईल हातामध्ये आहे. म्हणजे त्यांनी पिढीच्या पिढ्या आता बाद होतील, तर आपण मुलांच्या हातात अशा देऊयात ना गोष्टी. समस्यापूर्तीसारख्या, अन्योक्तीसारख्या. करा विचार. ठमठम ठठमठम करा. वरती चला 4 तयार करा ना तुमचं तुम्ही. काय होईल ठमठमठमनी? अजिबात येत नाही डोक्यात विचार. कोडी सोडवण्यासारखं आहे. करेक्ट. खूप छान. हां, मग ह्याला त्यावेळेला कालिदासांनी तयार काय केलं? विचार करण्यासारखी गोष्ट. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताश्रुतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठमठम ठठमठम ठठठम ठठमठा. म्हणजे रामाच्या अभिषेकासाठी गंगा नदीवरून पाणी आणण्यासाठी एका युवतीने कलश भरला. हेमघट आहे तो, सुवर्णाचा घट आहे. आणि ती घेऊन ती वर निघाली आहे पायऱ्या. आणि तो वर पायऱ्या चढून गेल्यानं सोपान मार्गेण करोति शब्द आणि मग निसटला तिच्या हातातून, कारण तो ओला झाले होते. तो आवाज आला ठम ठम ठठम. खूप छान. हे जेव्हा मुलांच्या समोर मांडलं जातं तेव्हा मग लक्षात येतं, की अरे असं आपण तयार करू शकतो ना. क्रिएटिव्ह आनंद. क्रिएटिव्ह आहे. खूप छान. सगळंच ह्याला पणाला लागलं, बुद्धी लागली. बरोबर. पूर्ण एकाग्रता. अजून एक संस्कृतचं वैशिष्ट्य, हे जसं सुभाषितांचं आहे तसं सुक्ती नावाची एक गोष्ट असते याच्यामध्ये. सुक्ती म्हणजे सुभाषित फक्त आपण एक आयाम घेतलाय संस्कृतचा. कुठला? सुभाषित. मगाचा वैज्ञानिक झाला, आता हा सुभाषित घेतलाय. तर सुभाषितामध्ये इतके प्रकार आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये सुक्ती म्हणजे काय? चांगलं बोलणं. 4 ओळी नाही लक्षात राहत कधी कधी सुभाषितांच्या, कारण असतं त्याच्यामध्ये कधी उदाहरण दिलेलं असतं, कधी काय. अशा वेळेला फक्त शेवटचं एक गोष्ट सुवचन फक्त लक्षात ठेवलं तरीही पुरेसं होतं. म्हणजे काही विद्यार्थिनी अशा आहेत आपल्या सुद्धा,
की ज्या फापट पसारा काही नाही बोलत, फक्त एवढंच बोलतील. त्यांना जर काही पसंत नाही पडलं, "का गं तू का बोलत नाही?" मौनम सर्वार्थ साधनम. हम्म. बस झाली सुक्ती. खूप छान. हम्म, हम्म. किंवा विनाशकाले विपरीत बुद्धी. बुद्धी. मला दुसरं काहीच सांगावं लागत नाही मुलांना. जेव्हा मुलं खूप दंगा करतायत, अभ्यास नाही करत आहेत, खूप बोललं तर त्यांना ते नाहीच पचत. मग तत्वज्ञान दिले तुम्ही असं वाटतं. मग असंच एकच वाक्य टाकलं द्यायचं, विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हटले की त्यांच्या लक्षात येतंय की आता हा आपला विनाशकाल येईल बाबा पुढं, आता सरळ बुद्धी वापरून अभ्यास करायला बसलं पाहिजे, किंवा हे साधं त्यांच्या लेवलला झालं. पण इतर वेळेला सुद्धा आपण ज्यावेळेला एखादी कृती करायला जातो तेव्हा ह्याचे परिणाम काय आहे, चांगले आहेत का वाईट आहेत, काय आहे का विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, हे डोक्यात विचार करायला लावतो. हे संस्कृत भाषा आहे, म्हणजेच संस्कार करते आपल्यावर. ही झालं. त्याच्यानंतर की नाही या संस्कृत गोष्टीचं महत्त्वाचं गोष्टी म्हणजे काय, मला असं वाटतं की मानसिक शांतता संस्कृतीने मिळते. मानसिक शांतता. कारण सगळे तुमचे देवाचे जे देवाला तुम्ही आळवताय, ज्याच्यासाठी एवढं मागता, जे सगळं ते सगळं संस्कृतमध्येच आहे की नाही. आणि मग त्यावेळेला तिथं एक प्रकारची शांतता मिळायला सुरुवात होती संस्कृतमुळं. ही शांतता किंवा गोड आहे ही भाषा. मधुरा दिव्या भाषा गिरवाण भारती म्हणतो ना आपण. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती. सर्व भाषांमध्ये मुख्य आणि मधुर गोड ह्याच्यामध्ये एकही वाईट शब्द नाही. अगदीच वापरलं तर मूढ, याशिवाय दुसरे शब्दच नाही. हा, ते खूप असं आहे. काही काळापूर्वी आय थिंक ऐकत आलोय मी, तर ह्या संस्कृत मधले शिव्या द्यायचं झाल्या तर खूप भाषा फेमस आहेत. मराठीत पण खूप शिव्या आहेत, पंजाबी तर खूपच फेमस आहे, इंग्लिशमध्येही त्या सॉफ्ट असतील, पण संस्कृत मधली शिवी सुद्धा ती अशी वैशाखनंदन वगैरे काहीतरी. आता हे गाढवाला मूर्ख. गाढवाला असंच म्हणजे म्हटल्यानंतर तो म्हणेल वाव किती, अरे किती छान म्हणतोय कोणतरी. सो ती शिवी सुद्धा अशी की ओके शिरा चारल्यासारखी. गोड आहे. हा, गोड. म्हणजे रागवताना सुद्धा जर का सुभाष संस्कृतमध्ये बोलत असू आपण, तरी सुद्धा ते गोडच वाटतंय. असं होतंय. त्यामुळं अशी गोड भाषा आहे. मला हे विचारायचं आहे की ह्याचं जसं मगाशी म्हटलात की साहित्यही ग्रेट आहे खूप जास्त. सांगा ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या छान गोष्टी आहेत, कथा असतील किंवा कादंबरी तर हा फॉर्मॅट नसेलच ह्याच्यामध्ये कथा स्वरूपात असतील, नाटकं असतील खूप नाटकं जास्त. आहेत. हो ना. कुठली सांगा. आता एकच श्लोक म्हणते म्हणजे मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतील. उपमा कालिदासस्य भारवेरर्थ गौरवम दंडिना पदलालित्यम माघे संती त्रयोगुणा. हा 4 मुख्य नाटककार कवी संस्कृतमधले. कालिदास, महाकवी कालिदास म्हणतो तो आपला. महाकवी कालिदास, भारवी, माघ आणि दंडी, 4 जण. दंडी, माघाच्याकडे म्हणे हे तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत तिघांचे. म्हणजे उपमा कालिदासस्य, कालिदासाची उपमा नावाची मेटॅफर, तुम्हाला माहिती असेल मेटॅफर रूपक झालं, पण सिमिली आणि मेटॅफर हा टाईप हा अतिशय कालिदासाच्या सगळ्या याच्यामध्ये. तर कालिदासानी 2 हे रघुवंशम आणि कुमारसंभवम नावाची महाकाव्य लिहिलेली आहेत. 3 नाटकं आणि त्याच्या 7 कृती अतिशय गाजलेल्या आहेत. आणि खंडकाव्य म्हणजे मेघदूत, त्याच्याबद्दल तर काय बोलायचंच काम नाही. आणखीन त्याचं ऋतुसंहारम नावाचं एक खंडकाव्य आहे आणि 3 नाटक, त्यातलं अभिज्ञान शाकुंतलम. नाटकेषु काव्यम रम्यम असं म्हणतात. नाटकांमध्ये रम्य असं काव्य, आणि त्या काव्यामध्ये सुद्धा पुन्हा तत्र रम्या शकुंतला, त्यामध्ये शकुंतला म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम हे जास्त गोड. त्या तत्र अपि चतुर्थः अंकः, त्यामध्ये सुद्धा 4था अंक प्रसिद्ध, आणि त्या 4थ्या अंकामध्ये सुद्धा तत्र अपि चतुष्टयम म्हणजे 4 श्लोक आणखीन महत्वाचे असं म्हटलं गेलं. अभिजात शाकुंतलमची पुढे बोलूच आपण. कथा काय आहे नेमकी? शकुंतला आणखीन दुष्यंत राजा आणि शकुंतला या दोघांचं. हा बरोबर आहे, सर्व दमन आणि भरत. असं सांगा ती कथा. गोष्ट सांगू, वेळ गेला. चालेल, काय हरकत नाही. पण आहे, छान आहे. म्हणजे शकुंतला कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असते आणि दुष्यंत राजा
त्या ठिकाणी गेलेलं असतो. पण त्यावेळेला काय झालेलं असतं, की कण्व ऋषी हे काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. त्यांचे पुत्र ही मानलेली कन्या असते त्यांची, शकुंतला ही. ओके. आणि ती तिथे आश्रमामध्ये अतिशय रुळलेली आहे. तिच्यावरती आणखीन तिचे काही भाऊ म्हणजे तिथली मुलं जी ऋषी बाकी छोटे-छोटे त्यांच्यावरती सगळं कारभार सोपवून कण्व ऋषी गेलेले आहेत. असं दाखवलंय त्यांनी. आणखीन दुष्यंत राजा रावणासारख्या दुष्यंत राजा दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी त्याला जो काही कामगिरी दिली असते त्याच्यासाठी तो त्या तपोवनाच्या शेजारी येतो बरोबर. आणि हरणांना मारत असतोय. तेवढ्यामध्ये ते तिथले ऋषी येतात आणि सांगतात, की "हे हरीण जे आहे ते आमच्या आश्रमातलं आहे, त्यामुळे त्याला मारू नकोस." कारण राजांची शस्त्र म्हणे हे दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी असतात. असं निष्पाप लोक ह्यांच्यावरती मारण्यासाठी नाही. असे छोटे-छोटे खूप सुंदर सुभाषितं म्हणा हे त्याच्यामध्ये आहेत बरं का. आणि मग दुष्यंत राजा म्हणाला, "ठीक आहे. हे मी बाण मागं घेतो." तो अतिशय शहाणा माणूस दाखवलाय राजा. राजा नावाचा कसा असावा राजा त्याची सगळी गुणवैशिष्ट्य दुष्यंत राजामध्ये आहे. आणि मग तो म्हणतो, "ठीक आहे, मी नाही हरणाला मारत आहे." तेवढ्यात ते ऋषी म्हणतात, "तू जर एवढं छान ऐकलेलं आहेस आमचं, तर तू आता एक काम कर, आतमध्ये जाऊन आमच्या तपोवनामध्ये अतिथी सत्कार घेऊन जा." ठीक आहे म्हणाला. पण मग ते म्हणाले, "आम्ही समिधा आणण्यासाठी बाहेर निघालेलो आहे. आतमध्ये आहेत सगळी बाकी व्यवस्था, तू आतमध्ये जा." ठीक आहे. तो दुष्यंत राजा आतमध्ये जातो. पण तो असा करतो, की राजाची जी सगळी वैशिष्ट्ये असतात, म्हणजे बाह्य स्वरूप जे आहे ते सगळं नष्ट करून जातो. उपरणं, ते मुकुट वगैरे सगळं सारथ्याकडं सोपवतो आणि सांगतो, की तपोवनातल्या लोकांना राजाचा सत्कार करायचा म्हटलं, की खूपच तयारी करावी लागणार. ते नको आहे मला काही. मी माझी सगळ्या उपाध्या ठेवून आतमध्ये प्रवेश करतो. तू इथं तोपर्यंत थांब. आणि मग तो आतमध्ये जातो. गेल्यानंतर झाडाच्या पाठीमागून एका बघत असतो. कारण का तो त्याला स्वतःची आयडेंटिटी लपवायची असते थोडक्यात तर. तर तो बघतो तेव्हाच लक्षात येतं, की शकुंतला ही त्या तिथल्या एक मुलगी आहे आणि ती अतिशय सगळ्यांशी इतकी प्रेमाने वागतीये. अगदी हरणांपासून, गायीपासून सगळ्यांशी खूप प्रेमाने आणि अगदी झाडांबरोबर सुद्धा ती बोलती. पाणी घालतीये वगैरे असं सगळं खूप शांतपणे बघतोय तो. आणि मग असं करत-करत ते नंतर पुन्हा बोलतात वगैरे, मग एकमेकांच्या प्रेमात पडतात. ती प्रेमकथाच आहे सगळी. आणि नंतर मग कण्व ऋषी जेव्हा येतात तेव्हा तोपर्यंत तो गांधर्व विवाह करून निघून जातो. विवाहाचा एक प्रकार गंधर्व विवाह. ते तो करून तोही सांगा. जातो. काय गंधर्व विवाह होय? नाही असा ह्यानी करून काय म्हणूयात एकमेकांच्या संमतीने सहमतीनं फक्त अंगठी घालणे हा प्रकार त्यानं केला. असंही म्हणतात, की मनातल्या मनात वरणं. हां, किंवा दुष्यंत लिहिलेली अंगठी तिला दिली कारण त्याचा संदर्भ पुढे आहे. ओके. असं. ओके. हां. असं आहे आणि मग तो जातो घेऊन तिला हे करून आणि मग जेव्हा कण्व ऋषी माघारी येतात, तो सांगतो, की "मी जेव्हा काही काळानंतर परत येतो आणि तुला रीतसर घेऊन जाईन सासरी नांदायला." "ठीक आहे" म्हणते आणि मग तोपर्यंत ही अंगठी ठेव. जातो तो आणि ही इकडे शकुंतलानं त्याच्याच सतत विचारत असते. तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी येतात. दुर्वास ऋषी अतिशय तापट. ते आलेले पण तिला कळत नाहीत. त्यामुळे मग ते म्हणतात, "तू ज्याच्या विचारामध्ये मग्न आहे ना, तो तुला विसरून जाईल." ही शापवाणी. ते ऐकतात तिच्या मैत्रिणी, प्रियंवदा वगैरे. या म्हणतात, "अहो काहीतरी शाप द्या." मग पण हे सगळं शकुंतलेला माहिती नसतं, की काय शाप दिला. कारण ती त्याच्याच विचारामध्ये मग्न आहे ना. आणि मग ते म्हणतात, की जेव्हा एखादी वस्तू ही दाखवेल, तेव्हा तो हो म्हणेल. म्हणजे तिला ओळखेल, स्मरण येईल तिला. कण्व ऋषी येतात. आल्यानंतर हे सगळं समजतं. ते म्हणतात, "ठीक आहे, आता हिची पाठवणी करूया." तत्र रम्य चतुर्थ अंक हा चौथा अंक आहे तो, की ज्याच्यामध्ये तिची आता पाठवणी करायची आहे. अक्षरशः इतकं सुंदर वर्णन आहे. हरणं रडतायत, झाडं पानं गळतायत. त्यांना इतकं वाईट वाटतंय, की शकुंतला आता इथून निघून जाणार. खूप म्हणजे अतिशय एखादी मुलगी सासरी जातानाचं जे वर्णन असतं ते त्या वेळेला कालिदासांनी छान केलेलं आहे.
आणि मग तिला पाठवलं जातं. पण नावेतून जाताना ती पाणी असं खाली करून हलवताना तिची अंगठी ती दुष्यंताची खाली पडते. आणि मग त्यामुळं तिथं गेल्यानंतर शकुंतलेला तो ओळखतच नाही दुष्यंत राजा. त्यामुळं तिला आता परत आणण्या वाचून पर्याय नाहीये. मग आणलं जातं. पण ती अप्सरेची कन्या आहे असं दाखवलं जातं. त्यामुळे अप्सरा तिला नंतर घेऊन जाते असं आहे. आणि म्हणजे त्यांनी काय बदल केला असेल कालिदासांनी, पण नंतर असं होतं की ती अंगठी एक मासा गिळतो आणि त्या कोळ्याला ती सापडते आणि त्याच्यावरती दुष्यंत लिहिलेलं आहे. मासा कापताना कळल्यामुळं त्याच्यावरती ती दुष्यंत लिहिलेलं आहे म्हणून तो राजाकडे घेऊन जातो. ती अंगठी दिसल्याबरोबर जसं दुर्वासा ऋषींनी सांगितले होते, कोणतीही एखादी वस्तू त्याला नंतर दाखवल्यावर त्याला स्मरण होईल. मग त्याला सगळं शकुंतलेचं स्मरण झालं. मग तो विरह परत सगळा त्याचा असं दाखवलं. आणि मग दुष्यंत राजा मात्र नाही, शकुंतलेकडे जातो आणि हे पुन्हा वरती. शकुंतलेला तोपर्यंत माहिती नसतं. काहीच माहित नाही हे सगळं. अतिशय खूप सुंदर असं हे नाटक आहे. तिची परिस्थिती घाण झाली असेल त्यावेळी की हे सगळं विरह. हा. हो असं आहे. तसंच मेघदूत नावाचं खंडकाव्य, त्याच्यात सुद्धा विरह आहे. आणखी मेघदूत खंडकाव्य, ढगांना आषाढस्य प्रथम दिवसे. पहिल्याच दिवशी आषाढ. ते सांगा. काही नाही, मेघदूत मध्ये पूर्णपणे काय 2 भाग केले त्यांनी, पूर्व मेघ आणि उत्तर मेघ म्हणून ते खंडकाव्य झालं. ऋतुसंहारम मध्ये 6 ऋतूंचं वर्णन पूर्णपणे त्यावेळेला कालिदासांनी केलेलं. मेघदूताचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणतात, आत्ता सुद्धा एक कोण आहेत त्यांचं नाव विसरलीये, पण त्यांनी मेघदूताच्या प्रकारे जो मार्ग बघितलाय त्यानं रामगिरी टेकडीपासून अलंकापुरीपर्यंत, तो संपूर्ण आहे असं कळलंय त्यांना. आणि त्या दिशेने ते बघतायत की नक्की खरंच तिथं तशाच प्रकारच्या वनस्पती आहेत का, तशाच प्रकारची फळं होती का. एवढं कालिदास केवढा फिरलेला असणार आहे, म्हणजे पर्यटन जिओग्राफी तशी तेवढी डिटेलमध्ये आहे. मी सुद्धा स्वतः त्याचा नकाशा बनवला होता एका प्रोजेक्टसाठी. आणि आहेत ती गावं, फक्त थोडासा शब्दांमध्ये बदल आहे, बाकी आपल्याकडे तो आहे तसाच्या तसाच आहे. तर मग तो यक्ष आहे एक, कुबेराचा यक्ष आहे आणि त्याला शाप मिळालाय आणि त्यामुळे त्याला त्या रामगिरी पर्वतात कशासाठी शाप मिळाला, तर रोज एक फूल व्हायचं, कमळ व्हायचं याला आपल्या शंकराला. आणि मग त्या काय चुकून झालं, एकदा असंच रात्रीच्या वेळेला उशीर झाला असणार आहे आणि त्याच्यामुळे त्यानं विचार केला की आपण ते काय म्हणतात त्याला, फुलाची नाही अलीकडच्या अवस्था, आपलं काय म्हणायचं त्याला, कळी. कळीच आणून ठेवू आदल्या दिवशी रात्री, म्हणजे उद्या सकाळी व्हायला आपलं सोपं पडेल. त्यामुळं तेही तसंच आहे की प्रेमामुळं ही गोष्ट घडली गेली आणि म्हणून मग त्यांना आणून ठेवल्या त्या कळ्या. आणि दुसऱ्या दिवशी व्हायल्यानंतर त्या कळ्यामध्ये एक भुंगा राहिला अडकून, आणि तो भुंगा तिथं शंकराच्या पायाला हे झाल्यामुळं तिथं कुबेरानी त्याला शाप दिलेला आहे की तू जिच्यामुळं हे असं कृत्य केलंस, तिच्या विरहामध्ये 6 महिने राहायचं. म्हणून रामगिरी पर्वतावरती त्याची पाठवणी केली. रामगिरी टेकडीवरती तिथं जाऊन तो राहिला. रामटेक पर्वत म्हणजे नागपूरच्या इथे आहे ना, तिथे राहिला तो. आणि त्यावेळेला त्याला साधारणच पावसाच्या दिवसांमध्ये ही व्यक्तीला जास्त विरह सहन करावा लागतो, तसं त्याच वेळेला मग बरोबर एक मोठा ढग आला आणि आता हा ढगच मेघ, काळा कुट्ट मेघ आता कुठेतरी जाऊन तो बरसणार आहे. तर तो आता माझ्या अलका नगरी त्याची नगरी आहे, तिथे जाऊनच तो बरसणार आहे. तर आपण त्याच्याबरोबर आपल्या पत्नीसाठी संदेश पाठवूया म्हणून तिकडे पत्नी आहे अलका नगरीला, आणि हा इथे एकटाच आहे. तिचं नाव काय पत्नीचं? पत्नीचं नाव दिलेलं नाहीये, माझी पत्नी असंच म्हणतोय तो. मेघाचा. आणि त्यामुळे ते मेघाला सगळं सांगतो तो वर्णन, कुठून कसं जा म्हणजे माझ्या पत्नीच्या घरापर्यंत जाशील, असं ते सगळं प्रवास वर्णन म्हणू आपण मधला सगळा काळ. आणि मग तू गेल्यानंतर काय संदेश दे की थोड्या दिवसामध्ये मी येतोय, काळजी करू नकोस, खा व्यवस्थित, सुखाने राहा, असा तो संदेश दिलेला आहे. असं ते मेघदूत खंडकाव्य आहे. खूप छान.
तर हे सगळं म्हणजे शिशुपालवध माहितीच आहे तुम्हाला. हम्म. शिशुपालवध केलेलं आहे. त्याचं सगळं 100. वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर की नाही याच्यामध्ये म्हणजे परत लिहिलेलं आहे साहित्याचं. बाणभट्टाची कादंबरी आहे. Great. माघाचं शिशुपालवध आणि भारवीचं किरात अर्जुनियम नावाचं ते किरात नाटक अर्जुन आहे. हेच आहेत ना, शंकराला प्रसन्न शंकराला प्रसन्न करण्यासाठी. करण्यासाठी अर्जुन ते हे बरोबर. करतो. आणि मग त्या दोघांमधलं युद्ध युद्ध बरोबर. असं दिलेलं आहे त्यांनी. ग्रेट. अर्थातच अनेक सगळ्या दृष्टींनी संस्कृतमध्ये दिलंय. दिलेलं अगदी आहे. पॉलिटिकल सायन्स मधला अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ, हो, हो, हो. जो की भारताला दिशा अजूनही देतो. चाणक्य. येस. इवन महाभारत आणि आर्यभट्ट. रामायण मधल्या ज्या हो. छोट्या छोट्या अनेक्डोट्स आहेत त्या रिलेशनशिप पासून, प्रेमापासून, पॉलिटिक्स पासून, जिओ पॉलिटिक्स पासून सगळ्याच गोष्टी सांगत राहतात. अगदी 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 काय खरंच म्हणताय? आहे. नाही आहेच आहे. त्याला म्हणजे फक्त एक आहे की ते कळणाऱ्याला कळतंय. ओके. समजणाऱ्यालाच ह्या गोष्टी असतील बरोबर. असं मला वाटते. म्हणजे आता सुद्धा नाट्यशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय एखादा नट उभाच राहू शकत नाही ऍक्टिंग करायला. त्याला नाट्यशास्त्राचा पुरेपूर व्यवस्थित अभ्यास करायलाच पाहिजे. कारण नाट्यशास्त्रामध्ये इतके भाव 3ऱ्या शतकामध्ये लिहिलेलं भरतमुनींनी त्यावेळेला लिहिलेलं आहे. पण बरोबर. प्रकाश योजना कशी असावी, तुमचं स्टेज रंगमंच कसा असावा, रंगमंचाचे प्रकार कसे असावेत, भाव कोणते, अभिनय कोणता, भावाचे परत प्रकार कोणते, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत डिटेलमध्ये. त्यामुळं त्याचा अभ्यास केला की तुम्हाला अभ्यास म्हणण्यापेक्षा वाचलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे आता माझा भाऊच थिएटर करतो. हां. त्यानंतर त्याचं लिहिणं सुरू असतं, डायरेक्शन सुरू असतं अनेक गोष्टींबाबत. लहान भाऊ आहे. बरोबर. हां. त्यानंतर सिनेमाकडे वगैरे वळतोय. तर हे मी सजेस्ट केलंच आहे की हो. नाट्यशास्त्र तर माहिती असलंच पाहिजे, बट अलॉंग विथ दॅट आपल्याकडे अनेक अशा स्टोरीज पण आहेत. म्हणजे शेक्सपियर, त्यानंतर वेस्टर्न ऑथर्स वगैरे किंवा जे प्ले रायटर्स रेफर करायच्या आधी ऍटलिस्ट आपले जिथे झालेत ते हां. रेफर करणं गरजेचं आहे. कारण ते आपल्यातनं निर्माण झालेले आहेत. हा, ही संस्कृती, इथल्या गोष्टी, हां. ते महत्वाचं आहे. इथून निर्माण झाले, आपल्यातून सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या असाव्यात असं मला बरोबर. वाटते. कारण हो, हो, का हो. तुम्ही जुलिएट ते काय ह्यांचं रोमिओ जुलिएट. शेक्सपियरचं रोमिओ रोमिओ जुलिएट जुलिएट. ते बघितलं आणि अभिज्ञान शाकुंतल वाचलेत की कळतंय. जर्मन गटेनी ते जर्मन कवी गटे बरोबर. त्यांनी ते अभिज्ञान शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचलेलं आहे की यौवनात येणाऱ्या प्रत्येक तरुणानं हे वाचावं. ओके. इतकं म्हणजे सांगायची गोष्ट काय की एवढं आपल्यात आहे तर मग बाहेरचं वाचायला हरकतच नाही. कारण आपण बरोबर. समृद्ध होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही ते बाहेरचं वाचायचंच आहे, पण त्याच्या अगोदर आपलं वाचूयात. ते गरजेचं आहे. आपल्याकडे काय आहे. ऍब्सोल्युटली. काय काय सांगाल, म्हणजे भावालाच काय काय सांगाल की हे 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 वाच, जेणेकरून आता स्टोरी थिएटरचं फॉर्मेशन बघितलं पण. तर हे आहेच. शिवाय पंचतंत्र स्टोरीजसाठी पंचतंत्र विष्णू आहे. शर्मा. त्यानंतर हितोपदेश आहेत. हितोपदेश. हितोपदेश हितोपदेश कोणी? बौद्धांचा आहे बहुतेक, गौतम बुद्ध. ओके. हितोपदेश हितोपदेश. ओके. खूप छान आहेत ह्या सगळ्या हे याच्यातूनच मग ते तुमचं अकबर बिरबल वगैरे हां, ह्या हां. सगळ्या गोष्टी, नायटिंगेल हे हां. सगळे आलेले दिसतात. पण पुरातन म्हणाला तर अगदी, पण तरीही अजूनही सजीव आहेत ते त्या गोष्टी. रिलेव्हंट आहेत हां, आत्ताच्या घडीला सुद्धा. अगदी अगदी. त्यामुळे ते वाचायलाही हरकत नाहीच आहे. बरोबर. अभिनयासाठी म्हणून ते नाट्यशास्त्राचा हरकत नाही वाचायला. आणखीन काव्यप्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे. काव्यप्रकाश. काव्यप्रकाश. त्यामध्ये काव्य, आता समजा जर का तो गोष्टी लिहितोय किंवा काव्य करतोय तर ते काव्याची रचना कशी पाहिजे आहे, किती कुठल्या मीटरमध्ये ते बसवलं पाहिजे, काय किती प्रकार असतात काव्याचे, नाटकाचे किती प्रकार आहेत, हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की आपल्याकडंच आहे ते सगळं. आणि बरं असं नाही की संस्कृतचं, म्हणजे ती जरी संस्कृतमध्ये आपले ग्रंथ मोठे आहेत तरी सुद्धा त्याचे ट्रान्सलेशन स्वतः बरीच झालेली आहे. बरोबर. हरकत नाही वाचायला काही ते. ग्रेट. कारण ह्या नाटककारांना किंवा नाटक दिग्दर्शन करणाऱ्या लोकांना कुठलाही एक छोटा प्रसंग सुद्धा त्यांना नाटक बनवू शकतो तो, जसं आता आपण बघितलं तसं. मग छोट्या गोष्टी सुद्धा म्हणजे त्यांनी वाचल्यात तरी सुद्धा पुरेसं होते. रामायण महाभारत वाचावं, त्यातलं डिटेलिंग तर खूप छान. डिटेलिंग भरपूर आहे. ग्रेट.
तुम्ही किंवा व्यवस्थापन सुद्धा येस 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 ह्याच्यामध्ये रामायण महाभारतामध्ये रामानं केलेलं युद्धासाठीचं जे सगळं व्यवस्था केली होती किंवा महाभारतामध्ये चक्रव्यूह रचना केली गेली, हे सगळं आत्ता आपल्याला युद्धासाठी किंवा कुठल्याही गोष्टींसाठी अभ्यासाला घेऊ शकतो आपण. बरोबर. हा ठीक आहे, त्यावेळेचं शस्त्रास्त्र पुरातन आहेत, पण निदान तो विचार घेतला तरी हरकत नाही ना, करेक्ट करेक्ट. असं आहे. येस. सांगा धर्मच काय नाही. आहे? म्हणजे एकच की ऍटलिस्ट संस्कृत कसं बघतं ह्याकडं? रिलिजन हा हा शब्द त्याचा नाही, तो ट्रान्सलेशन खूपच नाहीये. वेगळा आहे. धर्म ही संकल्पना खूप व्यापक आहे हा तरीही की संस्कृतमध्ये धर्माला चक्क कर्तव्य असं म्हटलं जातं. ओके. माझं आत्ता कर्तव्य काय आहे? माझा धर्म काय आहे? पत्नी धर्म, शिक्षिका धर्म, बरोबर, हा धर्म माझा आहे. ओके. हा धारयती इति धर्म, जे धारण मी करतो तो धारण धर्म करतो असतो. तो धर्म. धर्मो रक्षति रक्षितः, धर्म ज्याचं रक्षण करतो, धर्माचं रक्षण जो करतो त्याचं रक्षण धर्म धर्म करणार. करतो. आणि इथं आपण बाकीच्या गोष्टी न बघता माझं कर्तव्य म्हणून मी बघितलं तर खरोखरच मी जर माझं कर्तव्य परिपूर्णपणे पार पाडलं म्हणजे मी माझ्या कर्तव्याचं रक्षण केलं, तर ते कर्तव्य मला उद्या प्रगतीपर्यंत नेणारच आहे ना. करेक्ट. त्यामुळं धर्म ही संकल्पना फारच वेगळी आहे. खूप आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येतं आणि केलेलं पण आहे लोकांनी, तो वेगळाच प्रकार आहे. माझंही हेच मत आहे आणि मी लिहिलं पण आहे ह्याच्याविषयी की धर्म, रिलिजन इज नॉट धर्म. धर्म हे वेगळंच आहे, ते ह्याच्या कॅटेगरीत नाहीच येत आहे. इट इज नॉट समथिंग अबाउट खरं आहे. कम्युनिटी किंवा बिल्डिंग समथिंग रूल्स अँड ऑल. इट इज वास्ट आणि खूप लिबरल गोष्ट आहे, मी तर खरं म्हणेन. फक्त एकच मानवता धर्म आहे. करेक्ट. आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा मीही ज्यावेळी संस्कृत शिकत होतो त्यावेळी मार्क, कारण स्कोरिंगचा विषय आहे वगैरे वगैरे ही गोष्ट होती त्याच्यामध्ये. सो ह्याकडं फक्त स्कोरिंगचा विषय वगैरे म्हणून न बघता एक भाषा म्हणून बघणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, बरोबर आहे. मार्किंग ना खूप आता सोपं झालेलं आहे, कारण ऍक्टिव्हिटी बेस आहे. पण समजून घ्यायला पाहिजे ती भाषा. पण काय होतंय 8वी-9वीला तेवढं त्यांना त्याचं महत्व समजत नाही. पण शिक्षकाचं काम अशा वेळेला आहे की मुलांना संस्कृत भाषा ही जरीही मार्कांची असली तरी सुद्धा ती किती व्यापक आहे, तिच्यावर कसं प्रेम करायला पाहिजे हे सगळं आपल्याला दाखवून दिलं गेलं पाहिजे शिक्षकांनी. म्हणजे मग त्यांना कळेल की संस्कृत खरंच खूप चांगलं आहे, आपल्याला ती भाषा म्हणून शिकली पाहिजे, जगतोय आत्ता आपण ती संस्कृत भाषा म्हणूनच, तर मग ती शिकली पाहिजे असं वाटलं पाहिजे त्यांना. ते नुसतं तुम्ही मार्कांवरती अवलंबून ठेवून उपयोगाचं नाही. मार्क मिळू शकतात, एक टॅक्ट घेतली तर ते मार्क पैकीच्या पैकी मिळतील मुलांना, पण त्या मुलांना संस्कृत कळालंच हे शक्यता वाटते की समजलंय की नाही कुणास ठाऊक, असं वाटू शकतं. मी तर अर्थात पाठच केलं होतं त्यावेळी मला माहितीच नव्हतं, समजून घेणं हा प्रकारच नव्हता. एकतर पाठांतराचाच खरं तर राग यायचा की ओके अरे का पाठ करावं लागतंय किंवा नाही, त्याच्या पाठीमागची कारणं सांगितली असती ना तर कदाचित ते खूप चांगल्या पद्धतीने पाठ झालं असतं. खरं तर मला ऐकून घ्यायची नव्हती, सांगितली होती पण ते असं होतं की नाही हे नाहीच आहे. एखाद्याचं एकतर त्यावेळेचं वय वेगळं, सगळ्या ह्या सगळ्या तेच होतं, तेव्हा महत्व कळत नाही. करेक्ट. आणि नंतर कळतं, पण मग तोपर्यंत थोडंसं बुद्धीची हे किंवा बाकीच्या बऱ्याच अट्रॅक्शन्स असतात की जी त्याच्यापासून आपल्याला लांब नेतात, म्हणून ते सांगतात तेव्हा ते गोष्ट करावी. करेक्ट. पण मग आत्ता मला किंवा कुणालाही संस्कृत शिकायचं झालं अगदी भाषा म्हणून, म्हणजे भाषेचे प्रकार असतात की मला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, अजून काय राहिलं समजून घेता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तर काय सोर्सेस आहेत सध्या? भरपूर आहे. आता सध्याच खूप गोष्टी चालू आहेत. संस्कृत भारती नावाची एक संस्था आहे, त्यातून संस्कृत पहिल्यांदा तुम्हाला ऐकून शेवटी आपण लहानपणापासून भाषा ही ऐकतो आणि मग शिकतो. बरोबर. मराठी तसंच शिकलोय का, आपल्याला अगोदर व्याकरण शिकवले की नाही? तसं संस्कृत संभाषण वर्ग असतात, हे 10 दिवसाचे असतात, ते शिकायचे. त्याच्यामध्ये ज्याची जशी काय म्हणूयात
कुवत असेल त्याप्रमाणे तो ग्रास करतोय की 10 दिवसामध्ये तो कदाचित खूप छान प्रकारे संवाद करू शकतो. बट अगदी काय साध्य करायचं त्याच्यातून तर तुमची दिनचर्या, तुमची ओळख तुम्ही संस्कृतमध्ये करू शकता इथपर्यंत. त्याच्यानंतर मग परत थोडा अनुवर्तन वर्ग असतो. त्याच्यामध्ये आणि जरा थोडंसं पुढचा स्तर वाढवला जातो आणि हं. नंतर परत साप्ताहिक मिलन म्हणून एक असतं. हं, साप्ताहिक मिलनमध्ये आपण स एक दिवस घेतला जातो आणि त्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांनी संभाषण करणं, गोष्ट सांगणं, खेळ घेणं असे प्रकार संस्कृतमध्ये केले जातात. ओके. मग आवड निर्माण होते आणि मग तुम्हाला संस्कृतच्या प्रवाहात आणलं जातं. म्हणजे कसं, की प्रवेश, परिचय असे 4 परीक्षा आहेत. त्या संस्कृतच्या असतात, त्या पत्राचार असतात. म्हणजे पत्राचार म्हणजे ऑनलाईन. ओके. हां, त्यांचा एक आठवड्यातून 1 दिवस क्लास असतो. ऑनलाईनच असतो, तो काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही पोस्टाने तुमची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पाठवून देऊ शकता. असं त्याला पत्राचार म्हणतात. तो विभाग ओके. चालू आहे. तेव्हा तुम्ही ज्या लोकांना आता शिकायचंय नवीन पुन्हा, तो हा भाग तुम्ही निवडू शकता. आणि त्यानंतर मग हळू करत ते तुम्हाला भाषाबोधन वर्ग असतो, भाषा प्रबोधन वर्ग असतो. मग हळू नंतर मग शिक्षक, प्रशिक्षण वगैरे हळू मोठमोठ्या स्टेपपर्यंत नेऊन आत्ता अशी आहे परिस्थिती, की खूप मोठमोठ्या पदांवरचे लोकसुद्धा, की ज्यांना आता संस्कृतचं महत्त्व कळालेलं आहे, ते हा सगळा आपला बिझनेस किंवा व्यवसाय तुमचं काय नोकरी सगळं सांभाळून संस्कृत भाषेच्या ह्या प्रवाहामध्ये येऊन अतिशय सुंदर संस्कृत बोलतात. खूप छान बोलतात. म्हणजे तुम्हाला संस्कृत भाषा शिकायला वाव आहे अजून. भरपूर आहे. खूप छान. खूपच छान. आणि आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये पण हे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके. त्याचबरोबर तुम्ही 8वी पासून म्हणजे काही असेही विद्यार्थी आहेत, की म्हणजे मोठे लोक, की जे आम्ही विद्यार्थी स्वरूपामध्ये तुमच्याकडे येऊन बसतो, 8वी पासून सुरुवात करूया, ओके. असेही आहेत. कारण आत्ता सध्या भरपूर संस्कृतसाठी चा वाव मिळालेला आहे. संस्कृतला चांगले दिवस आलेत म्हणायला हरकत नाही. असं आहे. कारण त्याचं महत्त्व कळालेलं आहे. बरोबर. खूप छान. संस्कृत आणि संस्कृती हे एकमेकांपासून आपण तोडू नाही शकत आहे. नाही शकत. संस्कृत ही भाषा भारतातच निर्माण होऊ शकते. ह्याचं कारणच इथली संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. आता संस्कृती म्हणजे काय असतं? तर संस्कृती म्हणजे परंपरागत त्या देशामध्ये जी कुठली नैतिक किंवा चालीरीती, नैतिकता हे सगळ्यांनी समावेशक असणारी एक जीवनशैली म्हणजे संस्कृती. हं. बरोबर? मग बरोबर. भारतीय संस्कृतीमध्ये काय मोडतंय? तिच्यामध्ये काय मोडले जातात? आपले सणवार, बरोबर. बरोबर, उत्सव. उत्सव. हं. आपली सगळी समृद्ध असा हा आपला सगळं साहित्य खजिना. हं. हे सगळं कशात आहे? सगळं म्हणजे संस्कृतमधली भाषा बरोबर. आहे. त्यामुळं इथूनही आपण वेगळी नाही करू शकत. आणि भारत शब्द सुद्धा बघा. भा म्हणजे तेज, रत म्हणजे रममाण असणे. आपण आपल्या तेजामध्ये रममाण असतो भारतीय मनुष्य. बरोबर. स्वतःच्याचकडं आपलं इतकं जबरदस्त तेज आहे किंवा आपल्याकडे इतके चांगले पॉइंट्स आहेत की स्वतःकडं, की आपण दुसरीकडे जायला आपल्याला गरजच खरं नाही तर. पण ते समजले पाहिजेत. करेक्ट. आणि त्यामुळं भारतीय संस्कृती आणि म्हणून एक हे आहे, उक्ती आहे, की संस्कृती ही संस्कृताश्रिता खलु. संस्कृती ही संस्कृतवर अवलंबून आहे. संस्कृताश्रिता, संस्कृतची आश्रित आहे हे गं. आपली भारतीय संस्कृती. खूप छान. कारण कालिदास म्हटलं, की कालिदासांनी उत्सवाचं सुद्धा असं म्हटलंय, की उत्सवप्रियः खलु मानवः. मनुष्य खरोखर हा उत्सवप्रियच आहे. बघा आपल्या चालीरीती सगळे सण परंपरा म्हटलात तर हीच तर भारतीय संस्कृती. भारतीय बरं. संस्कृतीची वैशिष्ट्य काय? विविधतेमध्ये एकता. बरोबर. सगळीकडनं फिरून आल्यानंतर संस्कृतमध्ये सुद्धा एकच तत्व कळतं, की तत्वम असि. अहम ब्रह्मास्मी. हं. कोण आहेस? तू ब्रह्म आहेस. मी मी ब्रह्म आहे मी खरं तर. ब्रह्म आहे. तत्त्वमसि. शिवोहम, शिवोहम. शिवोहम. हे सगळं कळतं. म्हणजे चिदानंद एक रूप शिवोहम. विविधतेमध्ये परत एकता हं, हं, हं. आली आहे. हे सगळं इथं शिकवलं जातंय आपोआपच.
बघा, भारतीय संस्कृतीची सगळी वैशिष्ट्ये ही सगळी संस्कृतला आहे अशी लावून आणि मेन म्हणजे संस्कृतचं सगळं भारतीय संस्कृतीमध्ये आलेलं असावं, करेक्ट. नाही का? म्हणजे त्यामुळं हे वेगळं-वेगळं होऊच शकत नाही. भारतीय संस्कृती शिकायची असेल, समजा आता परकीय एखादी व्यक्ती आहे, त्याला भारतीय संस्कृती म्हणजे काय हे कळायचंय किंवा जे आता सगळे लोकं अट्रॅक्ट होतायत आपल्याकडं, ते आल्यावर पहिल्यांदा काय करतायत? संस्कृतच काय करतायत? विचार नाही, करा. अगोदर आपले ग्रंथ काढतायत हां, वाचायला. हां, हां. ओके. आयुर्वेद काढतायत, बरोबर, बघतायत. तुमचं बरोबर. नक्की जीवनशैली कसली आहे? हं. आयुर्वेदाचे आचार, विचार, विहार काय आहे? आयुर्वेद आहे. अरे च्या मग आयुर्वेद आहे तो संस्कृतमध्ये आहे. चरक बरोबर. संहिता आमची संस्कृतमध्ये. चला मग मग पुन्हा ते जातात कुठे? अरे नाही, मला मस्त संस्कृत भाषा शिकायला पाहिजे आम्हाला. बरोबर. असं. मग गुरुकुल पद्धत, मग संस्कृत भाषा शिकताना इतकं बदलून जातोय तो माणूस, विचारसुद्धा त्याचे बदलून जातात, की भारतीय संस्कृतीचाच तो एक भाग होऊन जाईल. करेक्ट. भगवद्गीतेकडे वळतोय परत. मग भगवद्गीतेमध्ये जे आचार सांगितलेले आहेत किंवा काय, आले की नाही आपली भारतीय संस्कृतीचे ना ती, करेक्ट. असं आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि संस्कृतमध्ये आपण फरक नाहीच करू शकत. म्हणजे एक रेषसुद्धा आपण नाही ओढू शकणार असं माझं मत आहे. ग्रेट. अर्थात ती एक सिक्वेन्सच सांगितला जातो, की लिपी, हां, भाषा, संस्कृती आणि धर्म. धर्म. जर लिपी जर नाही वापरली, भाषा नाही समृद्ध होणार आहे. भाषा जर नसेल तर संस्कृती नसणार आहे आणि धर्म अल्टिमेटली तो नाहीच तुम्ही इस्टॅब्लिश करू शकणार आहे. नाही. सो ही शृंखला त्या संस्कृत भाषेमुळे आणि त्या इथल्या संस्कृतीमुळे आहे. ती संस्कृतीमुळे. अर्थातच जसं तुम्ही म्हटलात, की संस्कृत ही संस्कृतची आश्रित आहे इथली संस्कृती. बरोबर आहे. येस, ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट. खूप छान. सो आपण शेवटी चाललोय खरं तर. काय सांगाल? शेवटी युअर लास्ट रिमार्क. स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषा गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओके. ह्याचा अर्थ काय? लोक सगळे समस्त सुखी व्हावेत. ही हा जो आचार विचार आहे हा संस्कृतनी दिलेला आहे. त्यामुळं या संस्कृतचं भविष्य, आपलं भविष्य म्हणजे संस्कृतचं भविष्य आहे किंवा संस्कृतचं भविष्य हे इतकं आहे आता की त्याला शब्दच अपुरे पडणार आहेत सांगायला. त्यामुळं प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकावीच, कारण ह्या काय काय म्हणून नाहीये ह्या संस्कृत भाषेमध्ये. करेक्ट. कुठली जे सगळं आता सांगितलं संपूर्ण जगाच्यासाठी आत्ता जे सगळं चालू आहे साठी जे जगाचं कल्याणासाठी म्हणून ज्या सगळ्या प्रार्थना केल्या जातात ह्या सगळ्या आपल्या ज्या संस्कृतमध्ये आहे. जर तुम्हाला संस्कृत भाषा समजली तर त्या प्रार्थना कळायला काय वेळ लागणार आहे? बरोबर. म्हणून म्हटलंय स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिषा गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. अपुत्राः पुत्रिणः सन्तु पौत्रिणाः अधनाः सधनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. काय काय सांगितलं बघा. हे जर संस्कृत कळालं तर हे सगळं आपल्याला समजणार आहे. म्हणून संस्कृत भाषा दुसऱ्यांसाठी नाहीच, स्वतःसाठी. फक्त स्वार्थासाठी शिकायला पाहिजे. आणि असं नाही की त्याचा फायदा आहे, तोटा आहे, काय आहे ह्याचे काही विचार नको. ती कुठं उगम पावली, काय झालं, नाही. देवानी ती निर्माण केली, ती फक्त मानवजातीवरती उपकार करण्यासाठी केलेली आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आपण त्या भारतभूमीचे अंश आहोत, तर ती संस्कृत भाषा ही प्रत्येकानं शिकली पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार करून संपूर्ण जगावर राज्य केलं पाहिजे असं वाटतं. धन्यवाद. येस. ते शेवटचंच सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अर्थात ह्याच विश्व प्रार्थनेनं इथं शेवट करूयात. खूप छान वाटलं आणि अजून अनेक विषयांवरती खरं तर साहित्यातल्याच अनेक गोष्टी बोलण्यासाठी आपण नंतर नक्कीच भेटू. नक्की नक्की नक्की. खूप छान. थँक्यू फॉर युअर टाइम. धन्यवाद. 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 कृपया चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आमचं काम कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.